मराठी मालिकांमधील दमदार अभिनयामुळे घराघरात पोहोचलेल्या हर्षदा खानविलकर सध्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. पडद्यावर 4 मुलांची आई साकारणाऱ्या हर्षदा यांनी खऱ्या आयुष्यात मात्र लग्नच केलं नाही. पण यामागे केवळ करिअर नव्हतं, तर एक मोठा भावनिक संघर्ष दडलेला होता. कुटुंबासाठी घेतलेल्या जबाबदाऱ्या, वडिलांच्या आजारपणाचा काळ आणि आर्थिक संकटांनी त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. एका मुलाखतीत त्यांनी या निर्णयामागचं सत्य सांगितलं आहे. हर्षदा खानविलकर यांनी मुलाखतीत सांगितलं की त्यांना कायम स्वतःचा आनंदी संसार असावा असं वाटायचं. आई वडिलांचं सुंदर नातं पाहून त्यांनाही लग्न करून मुलांसोबत आयुष्य जगायचं होतं. मात्र अभिनय क्षेत्रात अचानक आलेल्या संधीने त्यांचं आयुष्य वेगळ्या दिशेला नेलं. कॉलेजमध्ये असताना एका मॅगझिनच्या कव्हरवर त्यांचा फोटो झळकला. तिथूनच त्यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर एकामागून एक मालिका मिळत गेल्या आणि करिअर वेगाने पुढे सरकलं. पण या सगळ्यात वैयक्तिक आयुष्य मागे पडत गेलं. हर्षदा यांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांची तब्येत अचानक खालावली आणि 1.5 महिना ते व्हेंटिलेटरवर होते. हॉस्पिटलचं वाढत जाणारं बिल, नातेवाईकांकडून घेतलेले पैसे आणि घराची जबाबदारी यामुळे त्या पूर्णपणे खचल्या होत्या. पण त्यात थांबल्या नाहीत. अभिनयासोबतच निर्मिती, कॉस्ट्यूम डिझायनिंग अशा अनेक क्षेत्रात त्यांनी झोकून देऊन काम केलं. कुटुंबासाठी घेतलेल्या जबाबदारीमुळे लग्नाचा विषय मागे पडत गेला. जेव्हा सगळी कर्ज फिटली तेव्हा लग्न करण्याची इच्छाच उरली नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. मुलाखतीदरम्यान हर्षदा यांनी दिग्दर्शक संजय जाधव सोबतच्या नात्याबद्दलचाही खुलासा केला. आभाळमाया मालिकेदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि पुढे त्यांनी एकत्र निर्मिती संस्थाही सुरू केली. दोघांनी अनेक प्रोजेक्ट्सवर एकत्र काम केलं. मात्र त्यांचं नातं केवळ व्यावसायिक नसून कौटुंबिक असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं. संजय जाधव यांच्या कुटुंबानेही त्यांना आपल्या मुलीसारखं प्रेम दिलं. त्यामुळे या नात्याबद्दल अनेक चर्चा होत असल्या तरी त्यामागे केवळ मैत्री आणि विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं. हर्षदा खानविलकर सध्या लक्ष्मीनिवास मालिकेमध्ये लक्ष्मी या भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून मोठं कौतुक होत आहे. मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल झालेल्या या खुलाशानंतर चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे. तुम्हाला लक्ष्मीनिवास ह्या मालिकेतील हर्षदा खानविलकर यांचा अभिनय आवडतो का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.